सोप्यात सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी पसारा करून आज मी तुमच्यासोबत शेंगदाणा चिक्कीची रेसिपी शेअर करणार आहे। तर करायचे काय, इथे मी घेतलेले आहेत शेंगदाणे, सोबतच आपल्याला लागणार आहे गूळ। तर 1 कप शेंगदाण्यासाठी मी पाव कप इतका गूळ घेतलेला आहे। हा नॉर्मल रेग्युलर गूळ आहे। तर सगळ्यात अगोदर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। तर हे शेंगदाणे भाजण्यासाठी मी इलिका गॅस स्टोवचा वापर करणार आहे। उत्तम क्वालिटी आहे आणि बेस्ट असा इलिका ब्रँड आहे। तर आता हे आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। तर मीडियम गॅसवर आपल्याला शेंगदाणे खरपूस होईपर्यंत म्हणजे थोडेफार डाग पडेपर्यंत असे भाजून घ्यायचे आहेत। बऱ्यापैकी शेंगदाणे भाजले की हे आपल्याला पूर्णपणे थंड करायचे आणि आवडत असेल तर याची साल ठेवायची किंवा काढून घ्यायची, तुमच्यावर डिपेंड आहे। मी थोडीफार याची अशी साल काढून घेतलेली आहे। आता हे शेंगदाणे आपल्याला मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचे आहेत। इथे मी फक्त शेंगदाण्याचा वापर केलेला आहे। तुम्हाला जर तीळ घालायचे असतील तर अर्धे शेंगदाणे आणि अर्धे तीळ असंही प्रमाण तुम्ही वापरू शकता, बाकी प्रोसेस सेम आहे। शेंगदाणे वाटण्यासाठी मी बॉश मिक्सर ग्राइंडरचा वापर केलेला आहे। बॉश मिक्सर ग्राइंडची क्वालिटी म्हणाल तर एकदम बेस्ट आहे। या शेंगदाण्याची इथे मी फाईन अशी पावडर करून घेतलेली आहे। तर या चिक्कीसाठी अशी पावडर करायची आहे, त्यामुळे मी पावडर करून घेतलेली आहे। आता ही पावडर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ। तोपर्यंत इथे पोलपट लाटणाला मी तुपाने ग्रीस करून घेतले। आता पुढची प्रोसेस करायची आहे। त्याच कढईमध्ये मी काय केलं, 1 चमचा इतकं तूप घालून घेतलं आणि आपण जो गूळ घेतलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे। इथे गूळ आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। 2च मिनिटात इथे गूळ आपला बऱ्यापैकी मेल्ट झालेला आहे। या पद्धतीने असे बबल्स यायला लागले की परफेक्ट गूळ तयार झालेला आहे। लगेच यामध्ये शेंगदाण्याची पावडर घालायची, वेलची पावडर घालायची आणि छान असा एकजीव करून घ्यायचा आहे। अगदी 5च मिनिटात असा गोळा तयार होतो। असा थिक गोळा तयार झाला की गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपण जे पोलपट लाटण्याला ग्रीस केलं होतं त्या पोलपटावर हा गोळा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि लाटण्याने आपल्याला हवं त्या साईजमध्ये, म्हणजे किती जाड किंवा पातळ हवं आहे ना तसं याला लाटून घ्यायचं आहे, म्हणजे थापून घ्यायचं आहे। इथे थोडा वेळ आपल्याला हे नॉर्मल रूम टेम्परेचरला असंच थंड करून घ्यायचं आहे। थंड होण्यापूर्वी गरम असतानाच आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत, म्हणजे गरम असतानाच याच्या वड्या पाडल्या की छान अशा वड्या पाडल्या जातात आणि पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच या वड्या आपल्याला सेपरेट करायच्या आहेत। तर इथं तुमच्या लक्षात आलंच असेल, कमीत कमी भांड्याचा पसारा करून आपण इथे मस्त खुसखुशीत अशी शेंगदाणा चिक्की तयार केलेली आहे। या संक्रांतीच्या सणानिमित्त जर तुम्हाला चिक्की